नमस्कार. आज 5 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक सूचना, विद्यार्थ्यांचे काल मेसेजेस आलेले किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही पाहिलात की सर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू करत नाही व अगदीच मी त्याबद्दल क्षमाप्राप्त आहे. पहा की अगदी याच्यापूर्वी मी चालत ही सिरीज डिस्कंटिन्यू वगैरे केलेली आहे. ओके, व याला अगदीच पहा याच्यापूर्वी आपला परिवार पण अगदीच छोटा होता, बरोबर आहे. त्यानंतर पूर्वी ज्या प्रतिक्रिया वगैरे यायच्या त्या अगदी म्हणजे समाधानकारक नसल्या कारणानिमित्त मी त्याला डिस्कंटिन्यू केलेलं, हे तेवढंच सत्य आहे, बरोबर. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर दिवसेंदिवस आपला परिवार वाढत आहे. ओके, त्यासोबतच 2025पासून जी मेन्स एक्झाम आहे ती आता अगदीच आपली डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे व 2026ची पण डिस्क्रिप्टिव्हच असणार आहे. त्यामुळे वृत्तपत्र विश्लेषणाला ही आता अतिशय महत्त्व राहिलेलं आहे, बरोबर. व अगदीच जसा परिवार आपला वाढत आहे अगदीच त्या पद्धतीने माझ्यावर जबाबदारी जास्त वाढत आहे. ओके, त्यानंतर याच्यापूर्वी दुसऱ्या चॅनलवरती किंवा तिसऱ्या चॅनलवरती अशा पद्धतीने पण झालं होतं, त्याबद्दल पण क्षमाप्रार्थी आहे. अगदीच पहा, दुसरीकडे गेल्यानंतर स्वातंत्र्य जेवढं म्हणजे आपल्या चॅनलवर जेवढं स्वतंत्र आहे दुसरीकडे नसतं. या कारणानिमित्त आपण ही जी सिरीज आहे ती नक्कीच मी कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, म्हणजे असं होऊ शकेल. पहा, आता अगदीच उद्या 6 तारीख आहे. आता 6 तारखेला अगदी एक लग्न समारंभ मला अटेंड करायचा आहे, पण मी नक्कीच त्याला पहिल्यांदा तुम्हाला न्याय देऊन मी ते करू शकेन. अगदी तशा पद्धतीने नक्कीच होतील. पहा, ज्या दिवशी माझी एक्झाम वगैरे येईल ना त्या दिवशी आपण सुट्टी घेऊन नेक्स्ट डे तरी तुम्हाला विश्लेषण वगैरे मी घेणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता. व मी म्हटलं ना, ह्याच्यापूर्वी आपला नक्कीच परिवार छोटासा होता, पण अगदी जसं जसं आपण पुढे जात आहोत तसं जबाबदारी जास्त वाढत आहे. त्यामुळे नक्की मी हे कन्सिडर केलेलं आहे व यानुसार तुम्ही निश्चिंत राहू शकता की मास्तर कुठेही जाणार नाही. ओके, तर याबद्दल मी शाश्वती नक्की देऊ शकतो. डन. त्याच्यानंतर आणखीन तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. पण मी आज नक्कीच खुश आहे. पहा, कारण आज आपल्याजवळ बातमीसाठी जास्त आवश्यकतेची गरजच नाही आहे. कारण कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना, 4 फेब्रुवारी 2026चा जे व्हिडिओ आहे ते जर पाहिलात ना, मोर दॅन सफिशियंट आहे आजच्यासाठी. कारण आज सगळे आर्टिकल इंडिया आणि US टॅरिफबद्दलच चर्चा करत आहेत व जे की आपण कालच प्रेडिक्शन केलेलं होतं व असं झालेलं आहे. पहा, आज देखील तीच बातमी आहे. थोडक्यात आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात व तेव्हा सांगेनच मी. चला, पहिली बातमी आहे, कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांकदान. ओके, क्रेडिट देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय आहे व अतिशय बेस्ट निर्णय आहे. क्रेडिट सिस्टीम तिथे लागू करण्यात येईल. यासोबतच गव्हर्नन्समध्ये विद्यार्थ्यांची मदत होईल. ओके, यासाठी ही बेस्ट न्यूज आहे. पुढची बातमी पहा, 24 तास गॅसवर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग स्तब्ध, प्रवाशांचे प्रचंड हाल. ही बातमी जर पाहिलात तर अगदीच पहा, आपला नोएडामधील त्या दिवशीची बातमी आठवू शकता. आय थिंक जानेवारीमधील ती बातमी होती, बरोबर आहे. त्या दिवशी पण आपल्याला काय समजलं होतं, डिझास्टर मॅनेजमेंट सुविधा हे आपला कालच्या पण सिच्युएशनमधून दिसून आलं. काल मुंबई पुणे महामार्गावर ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर उलटला व त्यानंतर पहा अगदीच सगळीकडे रांगाच्या रांगा तिथं प्रवाशांचा किंवा वाहनांच्या लागल्या, बरोबर. वाहनांच्या रांगा लागल्यानंतर पहा अगदीच प्रवाशांचे प्रचंड हाल तिथं झालेले आहेत. मग यामधून आपल्याला नेमकं काय पाहिजे तर डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, आता पहा ना तुम्ही, अगदी एक रस्ता आहे, मग रस्त्यामध्ये जर अपघात झाला तर लवकरात लवकर आपल्याला त्याला इव्हॅक्युएट करणं गरजेचं आहे. व असे अपघात पहा याच्यापूर्वी ना एकदम छत्रपती संभाजीनगरमध्ये पण झालं होतं, त्यानंतर लातूरमध्ये पण झालं होतं. पण पहा, तेथील लोकसंख्या तुम्ही पाहिलात व तेथील जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर आटोक्यात आलेली होती, परंतु मुंबई पुणे महामार्गावर ही आटोक्यात आणता आलं नाही. मग जवळपास पहा 22 तास तिथं लागली ते टँकरमधून गॅस लिकेज वगैरे थांबवण्यासाठी व जे पूर्ण ट्रॅफिक आहे ती पूर्ण कंट्रोल करण्यासाठी वगैरे पहा पूर्णतः 24 तासापेक्षा जास्त वेळ तिथं लागलेला आहे. मग 24 तासांमध्ये अगदीच प्रवाशांचे तिथं प्रचंड हाल झालेले आहेत. व तुम्ही पण आठवू शकता की बाबा आपण जर ट्रॅफिकमध्ये जर थांबलो 24 तासापेक्षा जास्त तर तुम्हाला काय त्रास होतील वगैरे. ओके, मग इथं आपण काय करणं गरजेचं होतं किंवा डिझास्टर मॅनेजमेंटातनं इथं काय काम करणं अपेक्षित आहे तर पहा, पहिल्यांदा आपण गॅस लिकेज थांबवणं खूप गरजेचं होतं, परंतु ते थांबवण्यासाठी पहा जवळपास 22 तास झाले. मग हे अतिशय चुकीचं झालेलं आहे किंवा अगदीच या न्यूजमधून आपल्याला काय समजतं की आपत्कालीन परिस्थितीला सामना करण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीने पुरेशा यंत्रणा नाही आहे. त्यामुळे पहा अगदीच डिझास्टर मॅनेजमेंटसाठी खूप काम करणं आज घडीला गरजेचं आहे. ओके, म्हणजे पहा ना तुम्ही, प्रवाशांना अन्न पाणी वगैरे म्हणजे अगदी ज्या मूलभूत गरजा असतात ना त्या भेटत नाहीत. म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती काल प्रवाशांची तिथं झालेली होती व लवकरात लवकर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचं सो मोठं कॉग्निझन्स घेऊन पहा त्यांनी लगेच MSRDCला पण निर्देश तसे दिलेले आहेत की बा तुम्ही लवकरात
लवकर तिथं आपत्कालीन सुविधा वगैरे उभाराव्यात. ओके, म्हणजे जे महामार्ग आहेत ना तिथं अशा पद्धतीचे पुन्हा काहीच घडू नये किंवा म्हणजे अपघात असे परत होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेणार आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक, आताच मी सांगितलं तुम्हाला, एक छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर दुसरं लातूर, त्याच्यानंतर आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, या तिन्ही महामार्गावर जे अपघात झालेले आहेत यामधून आपल्याला काय लक्षात येतं पहा, की अगदी अपघात तर अगदीच अपघात का म्हणतो आपण त्यांना, तर पहा ते सांगून होत नाहीत, बरोबर आहे, पण तिथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता काळजी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, तर जे धोकादायक गॅसची वाहतूक वगैरे केली जात आहे ना, त्याला आपण अगदी जो वाहन चालक आहे तो त्याची पूर्णतः अगदीच ट्रेनिंग होणं अपेक्षित आहे. ओके, ट्रेनिंग झाल्यानंतर पहा अगदीच तो ड्रायव्हिंग करत असताना त्याला काही लिमिट वगैरे, त्यानंतर GPS यंत्रणा तिथं बसवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदीच त्याचं स्पीड लिमिट वगैरे आहे का हे चेक करणं तिथं म्हणजे मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. आता काल जो टँकर उलटला त्यामध्ये प्रोपिलिन गॅस हा होता. मग प्रोपिलिन गॅसचा उपयोग कुठे केला जातो, UPSCचा हा प्रश्न बिलकुल येऊ शकतो पहा. तर अगदीच प्रोपिलिन गॅसचा वापर प्लास्टिक, पेट्रोलियम, औषध निर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनाच्या उद्योगांमध्ये होतो. UPSC असेच प्रश्न विचारते डायरेक्टली पहिल्यांदा, म्हणजे प्रोपेलिन गॅसचा इथं उपयोग होतो का, लास्ट इयरचा प्रश्न होता पहा, प्लास्टिकचा यूज होतो का, असा प्रश्न होता व त्यामध्ये सिगारेट पण दिलेलं होतं. ओके, मग यासाठी हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. नंतर राज्यात वर्षभरात 1677 कर्करोग रुग्णांची नोंद तिथं झालेली आहे. मुख, गर्भाशय, स्तनाशी संबंधित सर्वाधिक रुग्ण आहेत. व पहा आय थिंक 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी लेक्चर घेत होतो त्यामुळे ते पण हाच पॉईंट ठेवलेला होता की गर्भाशय आणि स्तनाशी जे कर्करोग होतात त्याची रुग्णाची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा देशभरामध्ये खूप वाढत आहे. ओके, दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महिला सेंट्रिक आपल्याला काय करावं लागतील पहा, आरोग्य ज्या सुविधा आहेत त्या वाढवणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो, तर कर्करोग जनजागृती, त्यानंतर त्यावरती निदान आणि उपचार याबद्दल प्रत्येक महिलेला तशा पद्धतीने ज्या अंगणवाडी आहेत किंवा ज्या आशा वर्कर्स आहेत त्यांच्यामार्फत एक जनजागृती करण्याचा कार्यक्रम आपण नक्की राबवू शकतो. ओके, कारण आज घडीला महिलांबाबत आपण किंवा त्यांच्या शरीराबद्दल ज्या समस्या वगैरे येतात ते सर्वांना सांगणं खूप गरजेचं आहे. व सध्याला सुप्रीम कोर्टाने मेन्स्ट्रुअल राईट पण दिलेला आहे, हे यासाठीच खूप महत्त्वाचं आहे. व आय थिंक आपण त्या दिवशी चर्चा केली होती ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल राईटबद्दल सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं ना, त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये ही गोष्ट चर्चेला घेतली होती किंवा महिलांचे जे कर्करोगांची जे संख्या वगैरे वाढत आहे त्याचं नेमकं कारण ते पण एक आहे की मेन्स्ट्रुअल च्या पिरियडमध्ये त्यांनी काय करतात पहा, म्हणजे आरोग्याची जेवढी काळजी घेणं गरजेचं आहे तेवढी आपल्याकडे घेतली जात नाही. ओके, कारण त्याला अशुद्ध पद्धतीने वगैरे म्हणजे आपल्या वेगळ्या पद्धतीने त्याला पाहिलं जातं, जे की अगदीच चुकीचं आहे, सायंटिफिक वेने ते चुकीचंच आहे. ओके, मग यासाठीच पहा जनजागृती आज घडीला होणं खूप गरजेचं आहे. आपण मॉडर्न एजमध्ये आहोत, परंतु पहा अगदीच यासाठीच मला आता लेखकांचं नाव आठवत नाही आहे पहा, पण त्यांनी म्हटलेलं होतं की आज घडीला भारत देशामधील ज्या महिला आहेत ओके ते एकदम मॉडर्न एजमध्ये पण जगत आहेत व अगदीच 11व्या शतकामध्ये पण जगत आहेत, म्हणजे दोन्ही वेळी ते जगत आहेत. त्याचं नेमकं कारणच पहा ना तुम्ही, संस्कृती किंवा अगदीच ज्या सध्याच्या रूढी परंपरा वगैरे आहेत त्यानुसार तुम्हाला 11व्या शतकामध्ये जखडून ठेवलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही मॉडर्न एजमध्ये शिक्षण वगैरे घेत आहात किंवा स्मार्टफोनचा यूज वगैरे होत आहे व त्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर 21व्या शतकामध्ये आहात व हे थोडंसं चुकीचं आहे. ओके, आय होप मग ही पण बातमी तुम्हाला आता समजली असेल. पण ही आकडेवारी तुम्ही नक्की लक्षात ठेवू शकता. पहा आपला ज्यावेळेस मेन सेन्सर रेटिंग करताना त्यावेळेस ही आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर प्लीज ही आकडेवारी थोडंसं लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे कंत्राटदार लोकसेवक नाही, भ्रष्टाचाराचा गुन्हा गैरलागू. म्हणजे पहा जो कंत्राटदार आहे तो स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येत नाही असं काल कोर्टाने म्हटलेलं आहे, त्यामुळे अगदीच ते बरोबरच आहे. पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये स्टेटची डेफिनेशन काय सांगते तर आर्टिकल 12 नुसार स्टेटची डेफिनेशन आहे व अगदीच DPSPमध्ये पण तसंच आहे. आर्टिकल 36 नुसार पहा स्टेटची डेफिनेशन आर्टिकल 12 मध्ये लपलेली आहे असं त्यांनी सांगितलं डायरेक्टली. मग प्रायव्हेट एंटिटी म्हणजे स्टेट नाही असं ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतं. यासाठी अगदीच जो कंत्राटदार आहे तो प्रायव्हेट एंटिटी आहे, मग यासाठी त्याच्यावरती गुन्हा लागू होऊ शकत नाही पहा भ्रष्टाचाराचा, कारण तो लोकसेवक नाही आहे. हां, जर लोकसेवक असेल ना तर अगदी सरकारी सेवक काम करत नाही आहे या कारणानिमित्त आपण भ्रष्टाचाराचा गुन्हा तिथं लावू शकतो, परंतु अगदी प्रायव्हेट एंटिटीवर आपण तसा गुन्हा लावू शकत नाही असं बॉम्बे हायकोर्टाने काल म्हटलेलं आहे. ओके, तरी पण पाहूयात आता ही सुप्रीम कोर्टात तर केस जाणारच आहे व याच्यापूर्वीची पहा 2018मध्ये जी अमेंडमेंट झालेली आहे त्याबद्दल पण सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये केस चालूच आहे. ओके, ठीक आहे, जेव्हा मी या केसचं प्रोग्रेस वगैरे होईल त्यावेळेस मी अपडेट घेत नक्कीच जाईल. त्यानंतर दुर्मिळ खनिजांवर अमेरिकेत खल, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची द्विपक्षीय स्तरावर महत्त्वाच्या विषयावरती चर्चा झालेली आहे. त्यानंतर पहा इथे पाहू शकता तुम्ही की अमेरिकी जनतेला त्याचा थेट लाभ होईल. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत वाहतूक, ऊर्जा, कृषी अशा विविध क्षेत्रांत $500 अब्ज गुंतवणुकीची हमी दिली आहे. परत
तेच आहे. मी काल जे पॉईंट तुम्हाला ठेवलेले होते की रशियातून तेल खरेदी न करण्याची भारताने ग्वाही पण दिलेली आहे. मग आता ही जर ग्वाही दिलेली असेल तर आपला लॉस कुठं होणार आहे आणि फायदा कुठं आहे हे कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक किंवा जो व्यापार आहे तो भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये होणार आहे. ओके, मग याचा फायदा कोणाला होणार आहे तर अमेरिकी जनतेला होणार आहे. वृत्तपत्र पण आज तेच म्हणत आहे. म्हणजे अगदी काल आपण त्याची चर्चा केली आहे, पण आज त्याचे जे काही सिग्निफिकन्स काही किंवा लॉसेस जे आहेत ना ते आजच्या वृत्तपत्रामध्ये आलेले आहेत. त्यामुळे प्लीज मी पण रेग्युलर आहे तर तुम्ही पण रेग्युलर हे व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला सर्व पॉईंट्स वगैरे क्लिअर होत जातील. आता या बातमीला डबल आपलं एंटरटेन करायचं नाही. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर मोर दॅन सफिशियंट आहे, जास्त काही आवश्यकतेचं नाही. त्यानंतर खेमचंद मणिपूरचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती राजवट संपुष्टात येताच शपथविधी, राज्यात 2 उपमुख्यमंत्री देखील आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. ओके, परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत, कारण त्यांनी राष्ट्रपती राजवट तिथं सांभाळलेली होती, या कारणानिमित्त हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. नेक्स्ट आहे लोकशाही वाचवण्यासाठी हस्तक्षेप करा. SIR प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीवेळी त्यांनी पण बोललेले आहेत पहा. ओके, काल त्यांनी जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांना मागणी केली होती की मला पण थोडंसं बोलू द्या सुप्रीम कोर्टामध्ये. फक्त त्यांनी राजकीय न बोलता त्यांनी SIR प्रकरणी अगदी लोकशाहीला वाचवण्यासाठी तुमची मदत हवी आहे अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. व सुप्रीम कोर्टाने पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हप्तेभराचा टाईम तिथं देण्याचा प्रयत्न केलेला होता. पाहूयात आता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया SIR बद्दल काय निर्णय वगैरे घेईल. ओके, अद्याप आपल्याला गरजेचं नाही आहे. त्यानंतर करारा ग्रे वसते लक्ष्मी पण आता अगदीच रशियन तेल खरेदी थांबवून भारत 5 वर्षात 50,000 कोटीच्या अमेरिकी वस्तू सेवा घेणार आहे. बरोबर आहे, हे कालचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये हे सर्व पॉईंट ऑलरेडी डिस्कस केले आहेत की 50,000 कोटीचा आपला म्हणजे अमेरिकेसोबत व्यापार जर झाला तर काय होणार आहे. आपण त्यांच्याकडून 50,000 कोटीच्या वस्तू जर विकत घेतल्या तर अगदी आत्मनिर्भर भारत होणार आहे का तर बिलकुल नाही. दुसरीकडे त्यांच्याच देशातून सर्व गोष्टी येणार आहेत ना मग आपल्या देशात. व याचा तोटा कोणाला होणार आहे, एक तर शेतकरी वर्ग, त्यासोबत जे MSME आहेत, लघु मध्यम उद्योग आहेत, त्यांच्यावरती खूप मोठा फटका बसणार आहे. पण सध्याला पहा, भारत सरकारने अगदी अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही आहे ट्रेडमध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत. त्यामुळे मी परत म्हणतोय की द डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स. ओके, डिटेल्स येऊ द्यात, मग त्यावर मी नक्कीच मोहर तिथे लावेन. पण आता सध्याला फक्त चर्चा करत आहेत वृत्तपत्र, जी की आपण कालच केलेली आहे. डन. त्याच्यानंतर पहा, अमेरिकेच्या नादापेक्षा RIC उपयुक्त. जे ब्रिक्स आहे ना त्याबद्दल चर्चा केलेली आहे व कालच्या लेक्चरमध्ये पण मी तेच म्हटलेलं होतं पॉईंट की ब्रिक्ससोबत जाणं आपल्याला गरजेचं होतं. व 2026मध्ये ब्रिक्सचं आयोजन कोण केलं आहे तर भारत देशाने केलेलं आहे. ओके, व भारत देशाने जर आयोजन केलेलं आहे व याच्यापूर्वी पण भारत सरकारने प्रयत्न केला होता की ब्रिक्समध्ये जे डिजिटल करन्सी आहे किंवा अगदी जे आपली लोकल करन्सी आहे त्याचा उपयोग करून घ्यावा असा प्रयत्न केला होता. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदीच आग बबुले झाले होते व 200% तुमच्यावरती टॅरिफ लावतो असं त्यांनी धमकावलेलं होतं. पण परत आपल्याकडे नक्कीच संधी आहे. आपण जर ब्रिक्स नेशन्सची एक लोकल करन्सी जर उभा केली तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल व RBIने पण हे रेकमेंड केलेलं होतं. ओके, व या बातम्या आता मी फक्त ओरली घेत आहे. का ओरली घेत आहे तर याच्यापूर्वी डिस्कस केलेलं आहे पहा. त्यामुळे प्लीज रेग्युलर राहा, हे पॉईंट तुम्हाला नक्की समजतील. व ज्या विद्यार्थ्यांना हे समजलेलं नाही आहे त्यांनी कमेंट करू शकता, आपण ते व्हिडिओ परत एकदा रिअपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन, काळजी नका करू. डन. त्याच्यानंतर लोणार सरोवराचे पाणी का वाढत आहे तर अगदीच पहा, नैसर्गिकरित्या जी गाळ वगैरे बसली होती ती गाळीचा एकदम उपसा करण्यात आला. त्यानंतर आजूबाजूची जी झाडी होती ती पण तोडण्यात आली. त्यामुळे मुळा ज्या होत्या त्या भुसभुशीत केलेल्या होत्या जमिनीला. मग या कारणानिमित्त पहा लोणार सरोवराचे तिथं लोणार सरोवराचं पाणी वाढत आहे. हाच तिथं बेसिकली पॉईंट आहे. बाकी अगदीच जर तुम्ही लोणार सरोवराला आज घडीला भेट देऊ शकत नसाल ना तर एकदा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लोणार सरोवर लगेच लक्षात येईल. व लोणार सरोवर हे रामसार साईट आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. ओके, त्यानंतर सध्याला भारत देशामध्ये रामसार साईट्स किती आहेत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. ओके, पुढे चला. येथे आपल्यासाठी न्यूज दुसरी गरजेची दिसत नाही. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. आजच्या द हिंदूमध्ये पण मी अगदीच खुश आहे पहा, कारण एकही बातमी म्हणजे गरजेची नाही, म्हणजे आहेत बातम्या तशा गरजेच्या, पण याच्या पूर्वीच आपण डिस्कस केले आहेत. हे पहा, US आणि इंडिया ट्रेड डीलबद्दलच आहे, जे की इकॉनॉमिक डिप्लोमसीबद्दल वगैरे बोललेलं आहे. पण लगेच टायटल वाचल्यानंतर आणि हे इथलं जी समरी आहे ना हे वाचल्यानंतर लगेच समजतं की बाबा हे कशाबद्दल चर्चा करतात आहे. तर अगदीच पहा, 18% फक्त यांनी म्हणायला म्हटले आहेत, परंतु ॲल्युमिनियम आणि स्टील इंडस्ट्रीजवरती जवळपास 45% तिथं टॅरिफ असणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. कालचा व्हिडिओ जरी पाहिलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, त्यामुळेच मी घेत नाही आहे पहा.
त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये UGCचे गाईडलाईन्स आहेत, जे की गरजेचं नाही. हां, पण याच्या व्यतिरिक्त कालच्या लेक्चरमध्ये मी जाता जाता थोडंसं अर्जंट कामाला निमित्त गेलो होतो. मग कालची ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस UPSCमध्ये प्रश्न विचारेल की बाबा फाशीची शिक्षा जी आहे किंवा डेथ पेनल्टी देणं गरजेचं आहे का, किंवा अगदीच पहा ज्युडिशियल रिफॉर्म्स का गरजेचे आहेत याबद्दल जर प्रश्न विचारला ना, तर ही आकडेवारी तुम्ही नक्की देऊ शकता. तर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी हैदराबाद यांनी एक केस स्टडी किंवा एक रिसर्च केली व त्यांनी आकडेवारीनुसार रिसर्च केल्यानंतर त्यांना काय समजलं पहा, तर मागच्या वर्षामध्ये 1310 व्यक्तींना इथं डेथ पेनल्टीची सजा, जे सेशन कोर्ट असतं, सेशन कोर्टाने 1310 व्यक्तींना किंवा आरोपींना डेथ पेनल्टी दिली होती. म्हणजे फाशीची शिक्षा 1310 व्यक्तींना दिली, बरोबर आहे, सेशन कोर्टाने. पण सेशन कोर्टामधून केस ज्यावेळेस अपिलिएट ज्युरिस्डिक्शन म्हणजे हायकोर्टामध्ये गेली ना, हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने फक्त पहा या 1310 पैकी फक्त 70 जणांना त्यांनी काय दिलेली आहे, फाशीची शिक्षा कायम ठेवली. बाकी सगळ्यांची शिक्षा त्यांनी बंद केली. म्हणजे नाहीत म्हटले, ते योग्य नाही म्हणून त्यांनी काय केलं, फक्त 70 जणांना फाशीची शिक्षा देण्याचा त्यांनी ठराव ठेवला. मग याच्याही पेक्षा पहा, ज्यावेळेस अपिलेट ज्युरिस्डिक्शनमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली ना, तर सुप्रीम कोर्टाने फक्त 38 व्यक्तींनाच इथं फाशीची शिक्षा देण्याचा म्हणजे निकाल कायम ठेवलेला आहे. म्हणजे पहा ना तुम्ही, 1310 वरून डायरेक्टली तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर 38 इथं येतात व्यक्ती. मग सध्याला सेशन कोर्टामध्ये बदल होणं गरजेचं आहे का, तर यस, सेशन कोर्टामध्ये बदल होणे गरजेचे आहेत. जसं की पहा, सेशन कोर्टामध्ये होतं काय, तर सेशन कोर्ट अगदीच पब्लिकशी जोडलेलं जास्त असतं. म्हणजे अगदी ते लोकल लेवलवरती असतात, बरोबर आहे. मग लोकल लेवलच्या ज्या बातम्या असतात, ओके, त्या लोकल लेवलच्या बातम्या त्या जजेसला खूप इफेक्ट करतात. त्यामुळे ते काय करतात पहा, डायरेक्टली एकदम हडबडीत अशा पद्धतीचे तिथं निर्णय घेतले जातात. आता याचं उदाहरण स्वरूपात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहा, तर अगदीच पहा, आपल्या प्रदेशामध्ये जर अगदीच चाइल्डवरती रेप वगैरे जर झाला किंवा अगदीच पहा अतिशय हिनस क्राईम जर आपल्या राज्यामध्ये वगैरे जर झालेला असेल किंवा लोकल एरियामध्ये जर झालेला असेल ना, तर तिथं पब्लिक जे प्रेशर असतं ना, ते खूप जास्त असतं. ओके, मग पब्लिक प्रेशरमध्ये जे जजेस असतात ना, जे कोणी व्यक्ती तिथं आरोपी म्हणून येईल ना, डायरेक्टली त्याला फाशीची शिक्षा तशा पद्धतीने सुनावतात, बरोबर आहे. पण ज्यावेळेस ती केस हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाते ना, त्यावेळेस पुराव्याअभावी तो व्यक्तीला सोडून देण्यात येतं. ओके, मग हेच सध्याला इथं कारण होत आहे. व हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जास्त केसेस पुढे गेल्यानंतर ही सुटण्याचं कारण काय म्हटलेलं आहे पहा, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये जे विद्यार्थी स्टडी केलेले त्यांनी काय म्हटले आहेत की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याबद्दल रॅशनल तिथं विचार केला जातो. पब्लिक इमोशन्सचा तिथं विचार बिलकुल होत नाही. त्याच्यानंतर जो आरोपी आहे ना, त्याला पण तिथं वेळ भेटतं. आता अगदी 3 ते 4 दिवसात, आता पॉक्सकोची जर केस असेल व पॉक्सकोच्या केसनुसार म्हणजे अगदीच त्या प्रदेशामध्ये खूप हे होतं. जसं तुम्हाला माहिती असेल, लास्ट इयरला बदलापूरची केस होती. ओके, आता त्या केसमध्ये काय झालं याबद्दल अद्याप माझ्याकडे डिटेल्स नाही आहेत, परंतु अगदी महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने केस झाली होती पहा बदलापूरची. अतिशय म्हणजे आपलं ते उदाहरण स्वरूप घ्यायचं नाही, परंतु तुम्हाला लवकरात लक्षात यावं यासाठी म्हणतोय मी, कारण अगदीच निगेटिव्ह सेन्स आहे. पण पहा, अगदी बदलापूरच्या केसमध्ये पण पोलीस FIR वगैरे करत नव्हते, बरोबर आहे, किंवा FIR जरी झाली तरी पहा आरोपींना अटक होत नव्हती, बरोबर आहे. मग याच कारणांनी पहा पब्लिकला तिथं पुढे यावं लागलं. मग पब्लिकला पुढे आल्यानंतर किंवा रास्ता रोको वगैरे तसं झाल्यानंतर तिथे काय केस रजिस्टर झाली व जे आरोपी आहेत त्यांना तिथं काय पहा काय म्हणू शकता, अगदीच आय थिंक एन्काउंटरमध्ये त्यांना ठार करण्यात आलेलं आहे व आरोपींना तिथं गजाआड वगैरे टाकण्यात आलं, बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये तुम्हाला लक्षात आलं तर पब्लिक प्रेशर इथं जास्त होतं. ओके, एखाद्या एरियामध्ये जर तशा पद्धतीने घटना घडली ना, तर पब्लिक प्रेशर असतं. मग हेच आपलं यामधून दिसत आहे की कॅपिटल पनिशमेंट आपण देत आहोत, मान्य आहे, परंतु ते कोणत्या बेसिसवर देत आहोत हे पण थोडंसं चुकीचं. कारण अगदीच जे आपल्याला न्याय देणं किंवा आपल्याला जे न्याय आहे ते अगदीच बायस्ड असायला नको किंवा पब्लिकच्या ओपिनियनवरती किंवा मीडियाच्या ट्रायलवरती ते न्याय असू नये. असंच सुप्रीम कोर्ट किंवा आपलं भारतीय संविधान पण सांगतं की बा दोघांना पण समान न्याय तिथं मिळावा. आर्टिकल 14 तुम्ही तिथं लक्षात घेऊ शकता, कारण जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच त्या पण व्यक्तीचा अधिकार आहे. ओके, तर हे आय होप तुम्हाला न्यूज समजली असेल. हा डाटा खूप महत्त्वाचा आहे. प्लीज या डाटाला तुम्ही तुमच्या ॲन्सर रायटिंगमध्ये नक्की यूज करू शकता. हे जे स्क्रीनशॉट आहे किंवा हा जो डाटा पॉईंट आहे ना, हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही नक्की ठेवू शकता. त्याच्याही पुढे गेल्यानंतर पहा, आता फाशीची शिक्षा होणं का गरजेचं आहे किंवा लवकरात लवकर या लवकरात लवकर हे केसेस चालणं खूप गरजेचं आहे, हे पण तुम्ही इथं लगेच सांगू शकता. कारण पहा, अगदीच आता या केसेस जर तुम्ही पाहिलात ना, तर 2016 पासून ते 2025 पर्यंत ना 574 आरोपी असे आहेत जे की वेट पाहत आहेत त्यांच्या फाशीच्या शिक्षाची, पण अद्याप फाशीची शिक्षा त्यांना होत नाही. मग आता यामध्ये प्रॉब्लेम काय होतं, तर अगदीच राष्ट्रपतीकडे काय जातात पहा,
दया याचिका केली जाते राष्ट्रपतींकडे. मग राष्ट्रपतींच्या दया याचिकेवरती सुनावणी पहा अगदीच 1-2 वर्षानंतर वगैरे होत असते. मग ते चुकीचं आहे ना. मग त्या वेळेच्या दरम्यान तो जेलमध्ये असतो व्यक्ती, व त्या जेलमध्ये असल्यानंतर पहा अगदीच तो हिनस क्राईम केलेला आहे, त्यावेळेसच आपल्याकडे डेथ पेनल्टी किंवा म्हणजे एकदम कॅपिटल पनिशमेंट होते, बरोबर आहे. मग कॅपिटल पनिशमेंट झालेल्या व्यक्तीला आपण टॅक्स पेअरच्या मनीवरती तिथं काय करत असतो, त्याला जेलमध्ये अगदी चांगलं म्हणजे त्याला लाईव्ह जिवंत ठेवत असतो. मग हे अतिशय चुकीचं आहे, कारण तो हिनस क्राईम केलेला आहे ना. मग असं होऊ नये. हां, मान्य आहे ह्युमन राईट्स असे पण आहेत, परंतु ज्या व्यक्तीसोबत त्याने हिनस क्राईम केलेला आहे त्या व्यक्तीचं तुम्ही विचार करणार आहात का? मग हे आपल्या देशामध्ये कुठेतरी चुकत आहे. मग यासाठीच आपल्याकडे काय होणं गरजेचं आहे पहा, रिफॉर्म आज घडला ज्युडिशरीमध्ये, त्यानंतर अगदीच आपल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये पण हे रिफॉर्म होणं खूप गरजेचे आहेत. ओके, आता IPC तर बदललेली आहे, परंतु अगदीच जे भारतीय न्यायसंहिता आहे ना त्यावर एकदम फास्टमध्ये हे सर्व ट्रायल व्हावे, हे असं तुम्ही तिथं नक्की सांगू शकता. ओके, मग आता फास्ट ट्रायलसाठी तुम्ही काय करू शकता, तर अगदी पहा जे सेशन कोर्ट आहेत ना, मग सेशन कोर्टामध्ये अगदी तिथे एकदम काय म्हणू शकता स्पेशलाइज्ड जज नसतात, बरोबर आहे. मग तुम्ही काय करू शकता, स्पेशल कोर्टची तिथं व्यवस्था करू शकता ना. जसं पॉस्को कायद्यासाठी स्पेशल कोर्ट आहे, त्यानंतर ॲट्रॉसिटीसाठी स्पेशल आहे. मग ती तशा पद्धतीने तुम्ही तिथं करू शकता. किंवा मोटर व्हेकल ॲक्टसाठी पहा, मोटर व्हेकल ॲक्टमध्ये कंपेन्सेशन मिळण्यासाठी स्पेशल तिथं बेंच बसते, बरोबर आहे. मग हे हे अशा पद्धतीने स्पेशल कोर्टची व्यवस्था तुम्ही करू शकता, जेणेकरून डेथ पेनल्टी असू द्यात किंवा जे न्याय आहे ते लवकरात लवकर त्या व्यक्तींना मिळावा, हेच गरजेचं आहे. ओके, व जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. ओके, जेवढा न्याय देण्यामध्ये उशीर होईल ना तेवढा मग त्या न्यायाचं जरी न्याय झाला ना तरी त्याचं रिलिव्हन्स राहत नाही पहा काही. ओके, मग यासाठीच ज्युडिशरीमध्ये रिफॉर्म होणं गरजेचं आहे, हे तुम्ही सांगू शकता. व त्यासाठी हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा जो डाटा आहे ना तो प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.